बघा, आमची मागणी एवढीच आहे की मुंबईमध्ये नाहीतर या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सामान्य लोकांना अडचण होऊ नये अशी आमची भूमिका आहे. पण सामान्य लोकांना छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या अडचणी जर येत असतील आणि ते सुटणार नसतील तर मग या लोकांनी कोणाकडे बघायचं. काल मी श्रीवास्तव जो परिवार आहे, एक 11 वर्षाचा मुलगा ज्याला भारताचं प्रतिनिधित्व क्रिकेटमध्ये करायचं होतं, क्रिकेट खेळायचं होतं, 11 वर्षाचा मुलगा जेव्हा शाळेच्या बसने जात असताना त्याच्या गाडीवर झाड पडलं, त्यात त्याचा मृत्यू झाला. काल असलम शेख नावाचा जो व्यक्ती होता तो चालत असताना मॅनहोलमध्ये तो दुर्दैवाने त्या ठिकाणी पडला. आणि आत्ता तुमच्याशी बोलत असताना 17 वर्षाची मुलगी ठाण्यामध्ये पाण्यामध्ये करंट उतरल्यामुळे तिचा तिथं मृत्यू झाला. आता ह्याच्यात कोण जाते तर गरीब माणसं जात आहेत. आणि मग सरकारकडनं उत्तर देत असताना थातूरमातूर उत्तर दिलं तिथं जातं. म्हणजे आमदाराला आणि खासदाराला फोडायला तुमच्याकडे 50 कोटी, इथं मात्र सामान्य लोकांच्या जीवनाला तिथं किंमत नाही. मग जास्तीत जास्त घोषणा तुम्ही 1 लाख आणि 10 लाखाची करता. त्यामुळे त्या लोकांशी बोलल्यानंतर एकतर त्या परिवारामध्ये रोष आहे. त्यांचं मत आलं की तुम्ही छोट्या अधिकाऱ्यांवर कारवाई करता, मोठे अधिकारी तसंच तुम्ही सोडून देता. पैशाची घोषणा केली पण खरंच ते पैसे कधी देणार आम्हाला लिखित तुम्ही द्या. आणि जो त्या वयस्कर व्यक्तीचा मुलगा आहे, 22 वर्षाचा मुलगा आहे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे अशा काही त्यांच्या मागण्या आहेत. 300 कोटी दरवर्षी खर्च होऊन सुद्धा जर हे विषय सुटत नसतील तर मग कुठं ना कुठंतरी शासनातले अधिकारी आणि प्रशासकीय मोठे अधिकारी आणि त्याच्याचबरोबर काही नेते याच्यामध्ये जबाबदार आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. तुम्ही आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचा उल्लेख केला. उपमहापौर जे संजय घाडी आहेत त्यांनी अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की अश्विनी भिडे यांना 15 दिवसांपूर्वी की महिन्याभरांपूर्वी त्यांनी एक पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये नालेसफाई योग्य पद्धतीनं होत नाही आहे असं त्यांनी लिहिलेलं होतं आणि तरी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे अश्विनी भिडे यांचा राजीनामा मागा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तुम्ही सत्तेत आहात, फक्त मागून होत नसतं. तुमच्या पक्षामध्ये ताकद असेल तर करून दाखवा. बोलण्यासाठी आणि बातम्या होण्यासाठी तुम्ही जर फक्त बोलणार असाल नाही तर स्टेटमेंट देणार असाल तर ते होत नसतं. या लोकांनी न्याय द्यायचा असेल आणि खरंच तुम्हाला वाटतंय की या कमिशनरांची चूक आहे तर मग तुमच्या नेत्याच्या आणि पक्षाच्या मदतीने तिथं बदल करून दाखवा. बोलून होत नसतं, करावं लागतं, झालं पाहिजे असं लोकांचंही मत आहे. बघू काय होतं येत्या काळामध्ये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी आता राम मंदिर या मुद्द्यावर त्यांनी महाआरतीचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे. राम मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं चोरी झाली त्या संदर्भात त्यांचे जे कोणी आत्ताचं जे सरकार आहे, विद्यमान जे सरकार आहे, त्यांना जनता माफ करणार नाही, हिंदू माफ करणार नाही अशी भूमिका आज उद्धव ठाकरे यांनी. कशी माफ करतील? तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून, काही लोकांनी 100 रुपये, 1000 रुपये, 1 लाख रुपये जे काय त्यांची ऐपत असेल तशा पद्धतीने प्रभू श्रीरामांचं एक चांगलं मंदिर पवित्र अयोध्येमध्ये व्हावं यासाठी आपण निधी दिला, दान स्वरूपी तिथं सेवा केली आणि 3500 कोटी गोळा झाले. त्यात जर 1500 कोटीचा भ्रष्टाचार होत असेल आणि कारवाई छोट्यांवर होते, जे ट्रस्टी आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही, जो गगनगिरी महाराज का कोणतरी तिथं एक ट्रेजरर आहे त्याच्यावर कारवाई केली जात नाही कारण मोदी साहेबांना त्यांनी चमचेली पाणी पाजलं होतं. आता आमचं मत आहे की तो पैसा काय गव्हर्नमेंटचा पैसा नाही, तो लोकांचा पैसा आहे. ते मंदिर हे लोकांचं मंदिर आहे, ट्रस्टवाल्यांचा कुठेही तिथं अधिकार नाही. त्यामुळे कृपा करून या सगळ्या लोकांवर कारवाई तिथं झाली पाहिजे. जो कोणी खरा जबाबदार व्यक्ती त्याचं नाव बाहेर आलं पाहिजे. आणि तसंच उज्जैनमध्ये सुद्धा लँड घोटाळा झाला आणि आता महाकुंभ जो आपल्या नाशिकमध्ये होतं त्यामध्ये जी कामं दिली गेली त्यात भ्रष्टाचार झाला. म्हणजे इलेक्शनच्या आधी हिंदुत्व, इलेक्शन झाल्यानंतर मंदिर लुटायला तुम्ही निघाला असाल तर हे योग्य नाही. त्यामुळे जे उद्धव ठाकरे साहेब करत आहेत त्यातून फक्त त्यांचा उद्दिष्ट एवढाच आहे की लोकांमधला रोष जो आहे तो पुढे आला पाहिजे. कारण लोकं चिडलेली आहेत, कारण का ही जे काय मंदिर आहे ती काय प्रायव्हेट प्रॉपर्टी कोणाची नसून त्यात भ्रष्टाचार होत असेल तर मला असं वाटतं उद्धव ठाकरे साहेब योग्य भूमिका घेतात.